Hello everybody. From today, now we are starting the first chapter of your 11th biology syllabus, that is the cell unit of life. The question in your mind is that why we are starting with cell? Because the first chapter of our 11th science syllabus is the living world. Okay, then why we are starting with cell? तर याचं महत्त्वाचं कारण, the cause behind that, the cell is an basic chapter or basic unit for all next unit. सेल हा जो चॅप्टर आहे ते बाकीच्या सगळ्या युनिट साठी बेसिक चॅप्टर आहे, बेसिक युनिट आहे. कारण तुम्ही पहिला चॅप्टर जेव्हा लिव्हिंग वर्ल्ड स्टडी करशाल तर त्यावेळेस डायरेक्ट ऑर्गॅनिझम समोर येतो आणि त्या ऑर्गॅनिझम्सला जेव्हा आपण डिफरन्शिएट करतो ऑन द बेसिस ऑफ प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक सेल, तर त्यावेळेस आपल्याला कन्फ्युजन होतो किंवा आपल्याला तो प्रॉब्लेम क्लिअर होत नाही. ठीक आहे, की का म्हणजे हे ऑर्गॅनिझम असे कसं का असतात किंवा या पद्धतीने डिवाइड का झालेत. आणि म्हणूनच आपण काय करतोय, आपण आपल्या सिलेबसची सुरुवातच कशापासून करतोय, सेल या टॉपिक पासून. आता या टॉपिकचं इंट्रोडक्शन मला देण्याची गरज नाही. याचं कारण काय की आपण ऑलरेडी या टॉपिकचं कंप्लीट बेसिक बघितलेलं आहे. ठीक आहे ना. तर मी डायरेक्टच या चॅप्टर मध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे यापासून मी सुरुवात करेल. सेल या चॅप्टर मध्ये सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, तर you have to study the history and the background information of this cell. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हिस्ट्री आणि बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन जी सेलची असेल ही तुम्हाला स्टडी करायची आहे. त्यानंतर you have to study the cell theory. कारण सेल काय आहे हे तोपर्यंत कळणार नाही जोपर्यंत सेल का बॉडीमध्ये गरजेचं आहे तोपर्यंत कळणार नाही. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला बॉडीमध्ये सेल का आहे, द कॉज ऑफ द सेल किंवा बॉडी, हे जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला सेल कळणार नाही. आणि तो जो काही प्रॉब्लेम आहे तर तो थेअरी मधून क्लिअर होईल, दॅट इज सेल थेअरी. त्यानंतर तुम्हाला जो पॉइंट या ठिकाणी स्टडी करायचा आहे दॅट इज अन ओव्हरव्ह्यू ऑफ सेल. अन ओव्हरव्ह्यू ऑफ सेल म्हणजे सेल किती प्रकारचे असतात, जे दोन मेजर टाइप्स आहेत त्याच्यामध्ये मेजर डिफरन्सेस काय आहे हे तुम्हाला ओव्हरव्ह्यू मधून क्लिअर होईल. या व्यतिरिक्त डिफरंट टाइप ऑफ ऑर्गॅनिजम्स विच आर प्रेझेंट इनसाइड दिस सेल हेही तुम्हाला ओव्हरव्ह्यू मधून काय होईल, क्लिअर होईल. त्यानंतर पुढे ओव्हरव्ह्यू नंतर यू हॅव टू स्टडी द प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये सुरुवात तुम्हाला सेल एन्व्हलप पासून करायची आहे आणि एंड त्याच्या जेनेटिक मटेरियल पर्यंत जायचं आहे. भरपूर ऑर्गॅनिजम्स ज्याच्यामध्ये आहे, म्हणजे सेल वॉल असेल, सेल मेम्ब्रेन असेल, ग्लायकोकॅलिक्स लेयर असेल, तिन्ही लेयर कम्स अंडर दी सेल एन्व्हलप. थोडं तुम्ही पुढे गेला तर मेम्ब्रेन लेस ऑर्गॅनिजम्स आहेत परंतु मेम्ब्रेनस ऑर्गॅनिजम्स प्रेझेंट आहेत, लाईक मेसोझम्स, chromatophores. Like these organisms you have to study in this point. Also you have to study the cytoplasm of the cell. Then you have to study the nucleoid material with plasmid and different granular structure like ribosomes. हे तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेल मध्ये स्टडी करायचं आहे. म्हणजे एकंदरीत कंप्लीट ऑर्गनायझेशन तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेलचं स्टडी करायचं आहे. त्यानंतर you have to study the eukaryotic cell. यूकॅरियोटिक सेल म्हणजे सुद्धा त्याचं कंप्लीट ऑर्गनायझेशन यू हॅव टू स्टडी. आता ऑर्गनायझेशन मध्ये सुरुवातीला तुम्हाला त्याचा एन्व्हलप ज्यामध्ये सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन असेल, त्यानंतर सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असलेले मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिजम्स. पुढे जाऊन या मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिजम सगळे माइटोकॉन्ड्रिया, plastids, that is a chloroplast, Golgi complex, endoplasmic reticulum,
different type of organisms you have to study in this point. Then after that you have to study the nucleus separately. The complete organization with its envelope, nuclear material, nucleolus. हे सगळे पॉइंट्स आपण इथे पाहणार आहोत. As well as you have to study the different type of chromosomes. Okay, so this is an complete chapter. ह्या चॅप्टरचं कंप्लीट सिलेबस या ठिकाणी तुमच्या समोर आले. सगळे पॉइंट्स या ठिकाणी तुमच्या समोर आले. प्रत्येक पॉइंट्स गरजेचे आहे. आपण हा चॅप्टर डे वाईज पाहणार आहोत. डे 1, डे 2, डे 3 या पद्धतीने. म्हणजे कंप्लीटली हा चॅप्टर आपण डिवाइड केला आहे इन 10 days. 10 दिवसांमध्ये या चॅप्टरला आपण डिवाइड केलेला आहे. शेवटचा जो 11वा दिवस आहे, लास्ट डे, दॅट इज 11th. तर तुम्हाला याच्यामध्ये लेवल 1, 2, 3 या पद्धतीचे एमसीक्यूज तुमच्या शीट मध्ये टाकलेले असतील. तर हे सगळे एमसीक्यूज तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत आणि त्याचे जे डाउट्स असतील ते डाउट्स आपण त्यामध्ये काय करणार आहोत, क्लिअर करून घेणार आहोत. म्हणजे एकंदरीत या चॅप्टर मध्ये हे पॉइंट्स किंवा या पद्धतीने आपल्याला हे चॅप्टर पाहायचे आहे. आता हा शेड्यूल डे वाईज आहे. सॉरी फॉर इंटरप्शन. हा शेड्यूल डे वाईज आहे. मग आपण काय केलं, प्रत्येक पॉइंट नंतर 20 to 40 एमसीक्यूज आपण इथे ऍड केलेत. प्रत्येक पॉइंट नंतर हे एमसीक्यूज तुम्हाला डेली सॉल्व्ह करायचे आहेत, ज्याला आपण गुगल लिंक द्वारे तुम्हाला ट्रान्सफर करणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला हे सॉल्व्ह करून मला पाठवायचं आहे. ठीक आहे. या पद्धतीने म्हणजे 20 to 40 म्हणजे जवळपास 300 एमसीक्यूज तुम्ही या चॅप्टरचे ऑलरेडी शीट मधून स्टडी केलेला असाल. नंतर परत लेवल वाईज अबाउट 200 एमसीक्यूज तुम्हाला इथे स्टडी करायचे आहेत. म्हणजे जवळपास यू हॅव टू स्टडी 500 एमसीक्यूज इन दिस टॉपिक. इट मीन्स दॅट यू नॉट नीड टू रेफर एनी अदर शीट और एनी अदर बुक. तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे बुक रेफर करण्याची या ठिकाणी गरज लागणार नाही. क्लिअर झाले इथपर्यंत? म्हणजे जे काही होतं मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे. आपण या चॅप्टरची आता सुरुवात करूया किंवा याचं स्टडी आपण पाहूया. ठीक आहे. आता हे तर नीट साठी झाले. आता सध्याला तुम्ही सर्व लोक कॉमन आहात. सध्याला मी नीट, सीईटी आणि बोर्ड तिघांनाही इथे या ठिकाणी शिकवत आहे. नंतर आपल्याकडे बायोलॉजीचे टोटल 4 शिक्षक आहेत. पुढे जाऊन काय होईल तर डिव्हिजन वाईज काय होतील, नंतर टीचर्स बदलतील. ओके. सध्याला मी बेसिक जे काही चॅप्टर्स आहेत, बेसिक चॅप्टर जे नीट, सीईटी आणि बोर्ड तिन्ही लेवलला सेम आहेत, असे चॅप्टर आपण घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला कोणालाही यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. याच्यामध्ये काय असेल, बोर्डच्या विद्यार्थ्यांना वर्कबुक प्रोव्हाइड केलं जाईल आणि नीट आणि सीईटीच्या विद्यार्थ्यांना शीट प्रोव्हाइड केलं जाईल, ज्यामध्ये एमसीक्यूचं स्टडी असेल. ठीक आहे. सो लास्ट टाइम when we studied about the cell, in that we studied the definition of the cell. Already you know that. तुम्हाला सगळ्यांना त्याचे डेफिनेशन माहित आहे. Cell is an unit of life. ऑलरेडी चॅप्टरच्या नावामध्ये इथे दिलेलं आहे. सेल काय आहे? Cell is an unit of life. मग आपण त्यावरून याची डेफिनेशन थोडी ब्रॉड केली. कशी केली? Cell is basic, structural and functional unit of life. या पद्धतीने आपण काही प्रमाणामध्ये सेलची डेफिनेशन काय केली तर ब्रॉड केली. बेसिक, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. ठीक आहे. बेसिक स्ट्रक्चरल कसं, द बॉडी इज कन्स्ट्रक्टेड बाय द सेल अँड फंक्शनल the all physiological activities, most metabolic activities of the body occurs inside the cell. सगळे काही मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज जे आहेत ते कशामध्ये होतात, सेल मध्ये होतात. आणि त्या बेसिस वरती सेल इज ए बेसिक स्ट्रक्चरल ऍज वेल ऍज फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. आता आपण एक ब्रांच पाहूया. बायोलॉजीमध्ये एक स्पेसिफिक ब्रांच आहे, दॅट इज कॉल्ड ऍज सायटोलॉजी. ही एक ब्रांच आहे. मग सायटोलॉजी याची डेफिनेशन कशी तयार होईल? सायटो मीन्स सेल अँड लॉगस मीन्स स्टडी.
द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ, मी काय लिहित नाही इथं, द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ, मग इथं एक डेफिनेशन मध्ये थोडंसं फरक पडतं, विच डील्स विथ द स्ट्रक्चर और स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ सेल. मग सायटोलॉजी काय? स्टडी ऑफ स्ट्रक्चर of cell. The branch of biology which deals with study of structure of cell, that is called as the cytology. आणखी एक ब्रांच आहे म्हणजे सायटोलॉजीला कधी कधी सेल बायोलॉजी पण म्हटलं जातं. Sometimes it is called as cell biology. परंतु डेफिनेशन मध्ये काहीसा डिफरन्स या ठिकाणी आहे. म्हणजे ही जी डेफिनेशन आपण वरती बघितली ना, बेसिक स्ट्रक्चर अँड फंक्शन युनिट त्या बेसिस वरती, मग सेल बायोलॉजी मध्ये काय केलं जातं? देयर इज अन स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ सेल. तुम्ही या ब्रांच मध्ये सेलचं स्ट्रक्चर आणि फंक्शन दोन्ही काय करताय, तुम्ही तो स्टडी करत आहात. तर हे झाले दोन ब्रांचेस, ठीक आहे, ज्याच्यामध्ये सेलचं कंप्लीट स्टडी केलं जातं. ठीक आहे, आपण थोडंसं सेलची बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन पाहूया. सेलवरती हे तुम्ही इयत्ता 9वी मध्ये पण स्टडी केलेलं आहे. सेलवरती सुरुवातीला काम करणारी जी व्यक्ती होती ती सर रॉबर्ट हुक. बरोबर तेच होते. रॉबर्ट हुकनं काय केलं होतं, मी इथे घेतो, रॉबर्ट हुक काय केलं होतं यांनी? 1665 मध्ये काय केलं, रॉबर्ट हुकनं प्लांटचं बार्क घेतलं, बरोबर ना, आउटसाइड पार्ट म्हणजे डेड पार्ट, तो बार्क त्यांनी काय केलं, मायक्रोस्कोप खाली बघितलं. म्हणजे इथे जरा ठेवा, सेलचं स्टडी विदाउट मायक्रोस्कोप नाही, कारण सेलची साईज ही खूप छोटी असते मायक्रो लेवलला. ठीक आहे, तर म्हणजे सेलचं जर स्टडी करायचं असेल तर आधी मायक्रोस्कोपचं इन्व्हेन्शन होणं गरजेचं आहे. म्हणून मायक्रोस्कोप मध्ये अँटोनी वॅन ल्युएन हॉकचा नंबर लागतो. पण फक्त तेवढा एकटी व्यक्ती नाहीये ज्यांनी मायक्रोस्कोप मध्ये काम केले. आणखी बाकीच्या व्यक्ती आहेत, मी इथं हिस्ट्रीमध्ये तुम्हाला सेपरेटली देणार आहे. परंतु सर रॉबर्ट हुक यांनी काय केलं, तर त्यांनी बार्क प्लांटचा काय केलं, त्यांनी इथं बार्क बघितला. इन बार्क he seen in microscope the structure as like compartment. त्यांनी काय केलं, मायक्रोस्कोप मध्ये कंपार्टमेंट सारखं स्ट्रक्चर स्टडी केलं. नाउ दिस कंपार्टमेंट इज लाइक, इट इज an honeycomb like structure. हा जो कंपार्टमेंट आहे हा हनीकोम सारखा स्ट्रक्चर आहे. ठीक आहे ना, म्हणजे इथे तुम्हाला त्या स्ट्रक्चर मधूनच क्लिअर होईल, इट इज लुक लाईक हनीकोम, मधमाशाच्या पळ्यासारखा हा स्ट्रक्चर दिसतोय. ठीक आहे, पण हे प्रत्येक एक कंपार्टमेंट आहे असं त्याला सांगितलं. हे प्रत्येक एक आहे कंपार्टमेंट, आणि त्या कंपार्टमेंटच्या बेसिस वरती ही गिवन द नेम सेलुला. त्या बेसिस वरती काय केलं, त्याला नाव दिलं त्यांनी सेलुला. म्हणजे सेलचं जे काही इन्व्हेन्शन असेल किंवा डिस्कव्हरी असेल ते डॉक्टर रॉबर्ट हुकच्या नावे आहे. आणि म्हणूनच द फादर ऑफ सायटोलॉजी, फादर ऑफ सायटोलॉजी म्हणजे सेलचं स्ट्रक्चर ऍक्च्युअली कसं असतं हे रॉबर्ट हुकनं सांगितलं. आणि सायटोलॉजी जे ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ सेल, यावरून फादर ऑफ सायटोलॉजी इज, ऑन दॅट बेसिस फादर ऑफ सायटोलॉजी कोण असेल, सर रॉबर्ट हुक. हे जे काही इन्फॉर्मेशन आहे रॉबर्ट हुक यांनी एका स्पेसिफिक बुक मध्ये, त्यांच्या स्वतःचं बुक आहे, अँड दॅट बुक इज कॉल्ड ॲज मायक्रोग्राफिया. यांचं एक पुस्तक आहे बुक, हे मायक्रोग्राफिया. ध्यानात ठेवा, हे मी जितके काही वर्डिंग तुम्हाला तुमच्या समोर देत आहे प्रत्येक वर्डिंग गरजेचे आहे किंवा महत्वाचे आहे. एव्हरी वर्डिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, हे वर्डिंग तुमच्या ध्यानात राहणं गरजेचं आहे.
मायक्रोग्राफिया हे बुक होतं रॉबर्ट हुकचं, ज्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, त्यांनी सेलची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली. ठीक आहे. आता सेलची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली इन द सेन्स त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की कंपार्टमेंट स्मॉल हॉलो स्पेस. तसं सेल्युलाचं मिनिंग काय होतं, व्हॉट इज मीन बाय द सेल्युला? सेल्युला मीन्स दॅट इज अन द स्मॉल हॉलो स्पेस, स्मॉल हॉलो स्पेस हा सेल्युलाचा मिनिंग होतो. आणि हे त्यांनी मेन्शन केलेलं आहे त्यांचं बुक दॅट इज अन मायक्रोग्राफिया. हेन्स द फादर ऑफ बायोलॉजी, द क्रेडिट गोज टू दी डॉक्टर रॉबर्ट हुक. हे झालं सायटोलॉजी विषयी. पण हे तर झालं सायटोलॉजी. फादर ऑफ सायटोलॉजी. त्यानंतर फादर ऑफ मॉडर्न सायटोलॉजी. फादर ऑफ मॉडर्न सायटोलॉजी. Now there is changes in the structure. Changes means what? Structure at the micro level or the biochemical level, the structure completely revealed, and that is revealed by a scientist or a worker. The name is C.P. Swanson. C.P. Swanson. It is revealed by C.P. Swanson. Hence, the credit that is father of modern psychology goes to the C.P. Swanson. ठीक आहे. म्हणजे ऍक्च्युअल क्लिअर स्ट्रक्चर त्यामध्ये काय काय असतं, किंवा आपण त्याला म्हणूया कंप्लीट इंटरनल स्ट्रक्चर ज्यात रिव्हील केलं किंवा ज्याला शोधलं गेलं, तर ते C.P. स्वान्सन आहे, ज्यांनी मॉडर्न सायटोलॉजी सांगितली. त्याच्यानंतर पुढे फादर ऑफ इंडियन सायटोलॉजी. हे वर्ल्ड लेवलला झालं फादर ऑफ इंडियन सायटोलॉजी. आता इंडियन सायटोलॉजिस्ट मध्ये एक महत्वाचं नाव येतं A.K. शर्मा, ज्यांनी सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस असतं, न्यूक्लियसच्या आतमध्ये न्यूक्लियर मटेरियल आहे, आणि दॅट न्यूक्लियर मटेरियल इट इज इन द फॉर्म ऑफ क्रोमोझोम. हे एक सेपरेट स्टडी आहे. परंतु इन क्रोमोझोम देयर इज अ स्पेसिफिक पॅटर्न, दॅट इज अ बँडिंग पॅटर्न. त्या क्रोमोझोम मध्ये स्पेसिफिक बँडिंग पॅटर्न असतो. हे सांगितलं होतं डॉक्टर A.K. शर्मा यांनी, आणि म्हणूनच फादर ऑफ इंडियन सायटोलॉजी मध्ये जर त्यांचं नाव येत असेल तर ते आहे डॉक्टर A.K. शर्मा. ठीक आहे. यांचं काम कशामध्ये आहे? दे गिवन द बँडिंग पॅटर्न ऑफ क्रोमोझोम. ठीक आहे. सो दिस इज बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन ऑफ दिस सेल. त्याच्यातून सेलची बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन आपण पूर्ण केली. यानंतर एक नाव येतं अँटोन व्हॅन लिव्हनहॉक. अँटोन व्हॅन लिव्हनहॉक. मी इथं शॉर्टकट नेम लिहिलेला आहे, दॅट इज अन लिव्हनहॉक. यांनी सर्वात आधी ॲनिमल सेल, मग रॉबर्ट हुकच्या नावे प्लांट सेल गेलं. ठीक आहे. त्यांनी खरं तर प्लांट मध्ये काम केलं होतं ना, ऍक्च्युली प्लांटच्या बाळावरती काम केलं होतं. परंतु लाईव्ह सेल महत्वाचा आहे. प्रश्न पण विचारला गेला नीट मध्ये एकदा, आणि एआयपीएम मध्ये विचारला गेलेला आहे की सेल लाईव्ह फॉर्म मध्ये कोण बघितलं, हू सीन द सेल इन लिव्हिंग फॉर्म. ठीक आहे. मग लिव्हिंग सेल जो बघितला गेलेला आहे इट इज बाय डॉक्टर अँटोन व्हॅन लिव्हनहॉक. मग हे जे व्हॅन लिव्हनहॉक आहे यांनी ॲनिमल सेल हे काय केलं, ऑब्झर्व केलं इन लिव्हिंग फॉर्म. ॲनिमल सेल हे फ्री फॉर्म मध्ये आहे आणि इट इज इन लिव्हिंग कंडिशन. हे त्यांनी काय केलं, लिव्हिंग कंडिशन मध्ये पाहिलं. आणि खरं तर याला एक स्पेसिफिक नाव त्यांनी दिलं, दॅट इज ॲनिमल क्यूल. ही नेम्ड इट that is animal cube. Okay, so this is about the Leeuwenhoek's work. आणि या ठिकाणी
जे काही महत्वाचं होतं म्हणजे बॅकग्राऊंड आपण ज्याला म्हणूया सेलचं आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता आपण पुढे जाऊया. दॅट इज व्हॉट इज सेल म्हणजे इंट्रोडक्शन टू सेल. व्हॉट इज सेल? एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये सेलला इंट्रोड्यूस करत असताना याच पद्धतीने इंट्रोड्यूस केले. व्हॉट इज सेल? नो, व्हॉट इज सेल? Already we studied the definition. What is cell? It is an fundamental, structural and functional unit of an organism or all living organism. Fundamental, structural and functional unit of ऑल ऑर्गॅनिझम. इथं ऑर्गॅनिझम जे आहेत ते कोणते आहेत? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं फंडामेंटल, स्ट्रक्चरल आणि फंक्शन युनिट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणतेही असू द्या. मी स्पेसिफिक कंडिशन घेतो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमची. तुम्ही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पहा की ऑल लाईफ प्रोसेसेस, ऑल फंडामेंटल ऍक्टिव्हिटीज occurs in the unicellular organism and it is actually of a single cell. जितके काही फंडामेंटल ऍक्टिव्हिटीज असतील किंवा जितके काही महत्त्वाच्या ऍक्टिव्हिटीज असेल, ऑल लाईफ प्रोसेसेस occurs in a single cell. सगळेच्या सगळे लाईफ प्रोसेसेस जे आहेत ते काय होत आहेत? त्याच्या एका सिंगल सेल मध्ये म्हणजे एक्झिस्टन्स ऑफ परफॉर्मिंग ऑल द इसेन्शियल फंक्शन्स ऑफ लाईफ. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम काय करतात? परफॉर्म all essential activities of life. यावरून क्लिअर होते की एक सेल किती महत्वाचं आहे. म्हणजे एनिथिंग एल्स लेस दॅन ए पार्ट ऑफ कंप्लीट ऑर्गनायझेशन ऑफ दिस सेल वी कांट से हिम लिव्हिंग. समजतंय मी काय म्हटलं? इथं कोणतीही अशी गोष्ट असू द्या, कोणते एखादं ऑर्गॅनिझम असू द्या ज्याच्यामध्ये सेल पूर्णपणे प्रेझेंट नसेल किंवा त्याच्या सगळ्या स्ट्रक्चर्सला प्रेझेंट नसेल तर देर इज नो एक्झिस्टन्स ऑफ लाईफ ऑफ दॅट सेल. त्या सेलची कोणतीही त्या पद्धतीची लाईफ एक्झिस्ट बोलता येणार नाही. समजते? म्हणजे इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन. मी तुम्हाला शेवटचं स्टेटमेंट असं म्हटलंय. काय म्हटलंय? दॅट इज इट इज अन मोस्ट इम्पॉर्टंट कंपोनेंट ऑफ द बॉडी. इफ any component of the cell, तर एखादाही कंपोनेंट सेलचा असेल इट इज absent in the cell, जर तो सेल मध्ये absent असेल तर काय असेल? इट डज नॉट एन्श्योर इंडिपेंडेंट लिव्हिंग. आपण त्याला इंडिपेंडेंट लिव्हिंग बोलू शकत नाही. ठीक आहे? मग या बेसिस वरती ऑर्गॅनिझम कसे असू द्या, ऑर्गॅनिझम आर टू टाइप्स. म्हणजे युनिसेल्युलर म्हटलं, मग युनिसेल्युलर सिंगल सेल कन्सिस्ट करतो, तर मल्टी सेल्युलर आहे. मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम मल्टिपल सेल्स कन्सिस्ट करतात बॉडीमध्ये आणि सगळ्या सेल्स मध्ये मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज ते शो करतात. ठीक आहे? सेल मध्ये किंवा लिव्हिंग वर्ल्ड मध्ये सेल हा स्ट्रक्चर तेव्हाच इन्व्हेंट झाला जेव्हा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप इन्व्हेन्शन झालं. म्हणजे आपण त्याला असं म्हणूया की इन्व्हेन्शन ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप इज अन मोस्ट इम्पॉर्टंट इन्व्हेन्शन इन द लिव्हिंग वर्ल्ड. लिव्हिंग वर्ल्ड मध्ये सर्वात महत्वाचं इन्व्हेन्शन आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला यू हॅव टू रिव्हील्ड द डिटेल्ड स्ट्रक्चर ऑफ सेल. त्यामुळे मला काय करता आलं? Invention of electron microscope. You can detail structure. You can reveal the detailed structure of the cell. Okay, so this is about what is cell. Cell काय असतं ते आपण इथपर्यंत बघितलं. So various landmarks किंवा आपण त्याला म्हणूया रिसर्च आर in the field of cytology. की तर रिसर्च झाले सायटोलॉजिकल फील्ड मध्ये आणि त्या रिसर्चच्या बेसिस वरती सेल मध्ये काय काय असतं ते डिस्कव्हर केलं गेलं.
मी तुम्हाला काही गोष्टी आधी सांगितल्या. रॉबर्ट हुक, लेव्हनहॉक या दोघांची नावं तुम्हाला ऑलरेडी सांगितली. आणखी एक नाव सांगतो, सर रॉबर्ट ब्राउन, ज्यांनी न्यूक्लियस शोधला होता. पण प्रत्येकाची नावं आपण इयर वाईज पाहूया. हिस्ट्री, आपण त्याला लँडमार्क म्हणूया इन दिस सेल. मग याच्यामध्ये वन बाय वन पाहूया. सेल बायोलॉजी मध्ये सर्वात पहिली हिस्ट्री आहे 1595, 1595 मध्ये जॅन्सेन हे सायंटिस्ट आहेत, सर जॅन्सेन. सो जॅन्सेन यांना पहिलं क्रेडिट जातं, क्रेडिटेड ऑफ फर्स्ट कंपाऊंड मायक्रोस्कोप. फर्स्ट कंपाऊंड मायक्रोस्कोप. मी तुम्हाला आधी सांगितलं की मायक्रोस्कोप शिवाय सेलला पाहणं सोपं नाही. ठीक आहे, मग जॅन्सेनच्या नावे पहिलं कंपाऊंड मायक्रोस्कोप जातं. त्यानंतर 1626 1626 या ठिकाणी आहेत रेडी. सायंटिस्टचं नाव आहे किंवा डिस्कव्हरचं नाव आहे, दॅट इज रेडी. यांचं म्हणणं असं होतं की सेल नॉट अराइज्ड स्पॉन्टेनियसली. ऑर्गॅनिझम कोणतंही असू द्या, डायरेक्ट जन्माला येत नाही. बरोबर? कसं होईल ते? ग्रॅज्युअली होईल, हळूहळू डेव्हलप होत किंवा रिप्रोडक्शन मेथडच्या सहाय्याने. आणि यांनी 1626 मध्ये, तुम्हाला हा पॉइंट इथे मी का घेतोय याचं कारण असं आहे की सेल थेअरी मध्ये सेकंड कंडिशन महत्वाची आहे की ज्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं होतं की सेल इज केम फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सेल. प्रत्येक सेल ही त्याच्या आधीच्या सेल पासून तयार होते. हे कशावरून? तर ऑर्गॅनिझम केम फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम. रिप्रोडक्शन नंतर एक पॅरेंट आहे, रिप्रोडक्शन करतो, नवीन ऑर्गॅनिझम तयार करतो, त्या बेसिसवरती. म्हणजे थेअरी मध्ये सेकंड महत्वाचा पॉइंट होता. मी फक्त काय केलं, 1626 मध्ये रेडी यांनी सांगितलेलं कंडिशन मी इथे सांगितली की सेल नॉट स्पॉन्टेनियसली जनरेटेड. सेल हे स्पॉन्टेनियसली जनरेट झालेलं नाही. ठीक आहे, हे सांगितलं होतं कोणी? रेडी यांनी. रेडी नंतर वर्क आहे इन 1665. आता 1665 मध्ये कोणाचं काम आहे हे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. मी फक्त नाव लिहितो, सर रॉबर्ट हुक. त्या कार्यक्रमाला सर म्हटलं जायचं म्हणून या पद्धतीने मी सुरुवातीला बोलतो आहे. तर 1665 मध्ये याचं काय काम आहे मी सर्व तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. 1665 नंतर वर्क आलं 1674 मध्ये. इथं त्यांनी डेड सेल बघितला रॉबर्ट हुक यांनी. आणि 1674 मध्ये सर लिव्हनहॉक और अँटोन व्हॅन लिव्हनहॉक तर यांनी या ठिकाणी पहिलं लिव्हिंग सेल बघितलं. इथं 1674 मध्ये तसं लिव्हिंग सेल 1674 मध्ये नाहीये. जेव्हा त्यांनी मायक्रोस्कोप इन्व्हेंट केला तर तेव्हा त्यांनी लिव्हिंग सेल बघितलं. इथं प्रोटोझोआ आहे. ही डिस्कवर्ड दी प्रोटोझोआ. आता त्यानंतर मग त्यांनी काय केलं, इथं प्रोटोझोआ डिस्कवर केलं लिव्हिंग फॉर्म मध्ये. 9 इयर्स लेटर, 9 वर्षानंतर ही सीन दी बॅक्टेरिया लिव्हिंग फॉर्म मध्ये. ठीक आहे, आणि जो लिव्हिंग सेल म्हटलं जातो तो आरबीसी आहे, जो त्यांनी काय केलाय बघितलेला आहे लाईव्ह फॉर्म मध्ये. हे झालं होतं 1674 मध्ये. त्यानंतर 1833 इन 1833 डॉक्टर रॉबर्ट ब्राउन, सर रॉबर्ट ब्राउन म्हटलं तरी चालेल, रॉबर्ट ब्राउन डिस्कवर दी न्यूक्लियस. रॉबर्ट ब्राउनने काय केलं होतं? न्यूक्लियस डिस्कवर केला. त्याच्यानंतर इन 1858 इन 1858
त्याच्यापूर्वी 1838 आणि 39 येतं. याच्यावरती सेपरेट तुम्हाला डिस्कवरी सांगायची आहे म्हणून इथं घेतलं नाही. ठीक आहे, तुम्ही घेऊन टाका म्हणजे प्रॉब्लेम नको. 1838 इथे नाव येतं सर स्लीडेन अँड शॉन यांचं. स्लीडेन अँड सर स्लीडेन अँड शॉन they discovered the cell theory. यांनी सेल थिअरी सांगितली. त्यानंतर 1858 यांनी जी सेल थिअरी सांगितली होती त्या सेल थिअरीला मॉडर्न कन्सेप्ट त्यांनी जॉईन केला, दॅट इज ओमनिस सेल्युला ए सेल्युला. ओमनिस सेल्युला ए cellular. It means that every cell arises from its pre-existing cell. Cell arises from pre-existing cell. Cell theory मध्ये महत्त्वाचा कन्सेप्ट होता हा. Cell arises from its pre-existing cell. यानंतर मग डिस्कवरी मध्ये व्हेरियस ऑर्गेनिलीजची डिस्कवरी येते. समजा जर कोलिगर असते तर कोलिगर यांनी 1857 मध्ये मायटोकॉन्ड्रिया हा शोधला इनसाइड द सेल विच गिव्स द एनर्जी टू द सेल. त्यानंतर मग क्रोमोझोम आहे, न्यूक्लियसचं तर ऑलरेडी ब्राउन यांनी स्टडी केलं होतं. ब्राउन नंतर मग सर मेशर आहे, फ्रेडरिक मेशर यांनी डीएनए शोधला. त्याच्यानंतर वॅटसन आणि क्रिक आहे ज्यांनी काय केलं, डीएनएचं मॉडेल सांगितलं. तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेला आहात, वॅटसन आणि क्रिकचा मॉडेल तुम्ही डीएनएचं स्टडी केलेला आहात, म्हणून मी काय केलं त्याला लिहित नाही. ठीक आहे ना. तर हे डिस्कवरीज आहेत इन दी सेल. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट दॅट इज द सेल थेअरी. सेल थेअरी मध्ये नाव आपण इथेच घेतलं 1838. तर दोन नाव याच्यामध्ये येतात. एक आहे श्लीडेन अँड शॉन. प्रत्येकाचं पूर्ण नेम. श्लीडेन यांचं पूर्ण नाव होतं दॅट इज मॅथियास आणि शॉन यांचं पूर्ण नाव होतं थिओडोर. पूर्ण नाव घेण्याची गरज नाहीये पण ध्यानात ठेवा मॅथियास श्लीडेन. सेल थेअरी given by एक आहे that is श्लीडेन आणि दुसरे आहे that is शॉन. दोघांचं काम वेगवेगळ्या वयामध्ये आहे. कसं मी तर क्लिअर करतो आता. श्लीडेन he was a botanist. यांचं काम 1838 मध्ये आहे. श्लीडेन आणि शॉन काय होते यावरती प्रश्न विचारला जातो. हे दोन्ही काय होते हे यांच्यावरती प्रश्न विचारला जातो. मग हे जे बॉटनिस्ट होते दे आर जर्मन बॉटनिस्ट. ठीक आहे. याने काय केलं, आता बॉटनिस्ट वरून क्लिअर झालं असेल. दे स्टडी द प्लांट सेल. त्याने काय केलं, प्लांट सेल वरती स्टडी केलं. मग प्लांट सेल वरती स्टडी करत असताना त्यांनी इथं सांगितलं की वेगवेगळे प्लांट किंवा इन अ सिंगल प्लांट देर आर डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स आर प्रेझेंट composed by different kinds of cell. वेगवेगळ्या प्रकारच्या सेल पासून प्लांट तयार झालाय. पण याच्यातून एक स्टेटमेंट क्लिअर होतं की ऑर्गॅनिझम the most important structural unit of an organism is a cell. याच्यातून क्लिअर होतं. दुसरं नाव आहे शॉन यांचं. तर शॉन was an English zoologist. शॉन जे आहे हे zoologist. यांना
म्हणतात कारण इंग्लंड किंवा ब्रिटिश या ठिकाणी यांनी यांचे काम केले. कधी कधी इंग्लिश म्हटलं तर कधी कधी ब्रिटिश पण म्हटलं जातं. ही वॉज ए ब्रिटिश झूलॉजिस्ट. नावरूनच क्लिअर झालं की स्टडीड ऑन ॲनिमल सेल. स्टडीड ऑन ॲनिमल सेल. परंतु ॲनिमल सेल मध्ये स्पेसिफिकली यांनी इथं क्लिअर केलं, स्पेसिफिकली ॲनिमल सेल मध्ये यांनी क्लिअर केलं की इन ॲनिमल सेल देयर इज प्रेझेन्स ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्यांनी काय केलं इथं ही शोज दॅट तसं डिफरंट टाइप ऑफ ही स्टडीड डिफरंट टाइप ऑफ ॲनिमल सेल्स. डिफरंट टाइप्स ऑफ ॲनिमल सेल्स. यामध्ये प्रेझेन्स ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन इथं क्लिअर होतं. आणि यांनीच सांगितलं की इन प्लांट्स there is an unique cell wall. ध्यानात राहील. मग शॉन यांनी सांगितले की प्लाझ्मा मेम्ब्रेन कोणामध्ये प्रेझेंट असतं ॲनिमल मध्ये, ॲनिमलच्या सेल मध्ये. आणि आणखी सांगितलं युनिक सेल वॉल. मी तुम्हाला बेसिक मध्ये यांचं डिफरन्सिएशन सांगितलेलं आहे प्लांट आणि ॲनिमल्सचं, पण हे डिफरन्स शॉन यांनी त्याच वेळेस केलं होतं. मग श्लिडेन आणि शॉन यांचं प्रत्येकी सेपरेट वर्क आहे, श्लिडेन ॲज वेल एज शॉन. मग दोघांचं एकत्रितरित्या स्टेटमेंट त्यांनी एकत्र घेतले इन दी सेल थ्री. आणि म्हणूनच म्हटलं जातं की सेल थ्री वॉज फॉर्म्युलेटेड बाय सर श्लिडेन अँड शॉन. ठीक आहे. मग इथं शॉन या बेसिसवरती एक हायपोथेसिस प्रपोज केला. हायपोथेसिस बाय शॉन. मी अजून सेल थेअरीच्या बॅकग्राऊंड मध्ये आहे, अजून मी सेल थेअरी तुम्हाला सांगितलेली नाही, परंतु शॉनच्या स्टडीच्या बेसिसवरती शॉनचं एक स्पेसिफिक हायपोथेसिस होतं. and that specific hypothesis is that the bodies of animal and plant are composed of cells. The bodies of plants and animals are composed of cells. त्यांनी तर काय म्हटलंय की ॲनिमल आणि प्लांट या दोघांची बॉडी कशापासून तयार झाली, सेल पासून तयार झाली आहे. इवन फक्त सेल नव्हे तर प्रोडक्ट ऑफ सेल पण आहे. आर कंपोज्ड ऑफ सेल्स अँड प्रोडक्ट्स ऑफ सेल. एक सिंपल एक्झाम्पल प्रोडक्ट ऑफ सेल म्हणतो नेल. हे नेल दिसते which having the proteins, keratin protein, skin, keratin protein present आहे. Now where from this protein are came? हे प्रोटीन कुठून आले? तुम्ही जे प्रोटीन खाता ना, हे प्रोटीन तुम्हाला एनर्जी देतात. दॅट प्रोटीन्स गिव्स यू दी एनर्जी. परंतु जे प्रोटीन्स तुमच्या सेल मध्ये तयार होते, दॅट प्रोटीन्स कन्स्ट्रक्ट युअर बॉडी. मला ठेवा, मी दोन कन्सेप्ट क्लिअर केले. द प्रोटीन्स यू आर इटिंग दॅट गिव्स यू एनर्जी, बट द प्रोटीन्स विच आर फॉर्म्ड इन युअर सेल्स दॅट कन्स्ट्रक्ट युअर बॉडी. ते तुमची बॉडी काय करतात, कन्स्ट्रक्ट करण्याचं काम करतात. आता इथं त्यांनी हायपोथेसिस मांडलं. Now on the basis of this hypothesis, the Schleiden and Shon says that आपण त्याला मॉडर्न कन्सेप्ट म्हणतो सेल थेअरीचं. आता याच्यातून तर क्लिअर होतंय की सेल बॉडी कशी तयार होते किंवा त्यामध्ये सेल कसं इन्व्हॉल्व आहे, याच्यातून क्लिअर होतं या हायपोथेसिस मध्ये. परंतु या हायपोथेसिस मध्ये हाऊ सेल फॉर्म हे क्लिअर होत नाही. बरोबर ना. इथे हायपोथेसिस काय आहे, द बॉडीज ऑफ द प्लांट अँड ॲनिमल्स आर कंपोज्ड ऑफ द सेल अँड प्रोडक्ट, cell and their products. बरोबर. But it is not revealed that how cell form. It is not clear काय how cell form. सेल कसे तयार झाले हे इथं क्लिअर होत नाही. आणि मग त्याला क्लिअर करण्यासाठी मग काय आहे, मग आहे इथं सर रुडॉल्फ वर्शॉ यांचं स्टेटमेंट. मग इथं रुडॉल्फ वर्शॉ हे सायंटिस्ट आहे, सर रुडॉल्फ वर्शॉ यांचं मी क्लिअर तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. ही मॉडिफाईड दिस हायपोथेसिस. त्याने काय केलं, हे हायपोथेसिस मॉडिफाय केलं. प्रश्न पण विचारला जातो, हु मॉडिफाईड दी सेल थेअरी, हु मॉडिफाईड
the cell theory or the hypothesis of Schleiden and Schwann. यांचा हायपोथेसिस कुणी मॉडिफाय केला असं विचारलं जातं. मग रुडॉल्फ बॉर्श यांनी काय केलं? मॉडिफाय केलं. मॉडिफाईज द हायपोथेसिस. ही हायपोथेसिस कसं मॉडिफाय केलं त्यांनी? मग या पद्धतीने ही सेज दॅट, हा प्रॉब्लेम होता ना मेन, हाऊ सेल फॉर्म. मग इथं त्यांनी क्लिअर केलं, एव्हरी सेल अराइज्ड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. प्रत्येक सेल त्याच्या प्री एक्झिस्टिंग सेल पासून तयार झालेला आहे. हे इथं म्हणजे ओमनिस सेलुला ए सेलुला. या स्टेटमेंटचं मिनिंग मी तुम्हाला लास्ट त्याच्यामध्ये दिलेलं आहे की प्रत्येक सेल जे आहे ते काय होतं? प्री एक्झिस्टिंग सेल पासून तयार झाले. कसं? ते आपण सेल डिव्हिजन मध्ये बेसिक पाहिलेलं आहे, बेसिक कन्सेप्ट मध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे ना? तर आतापर्यंत आपण सेल थिअरीचं बॅकग्राऊंड पाहतोय. नाउ व्हॉट इज अँड मॉडर्न इंटरप्रिटेशन. एक हायपोथेसिस तुमच्या समोर आलं, ठीक आहे, परंतु रुडॉल्फ बॉर्शचे मॉडिफिकेशन नंतर मग ऍक्च्युअली सेल थिअरी काय आहे? व्हॉट इज ऍक्च्युअली सेल थिअरी? मग याला घेतलं जातं इन टुडेज इंटरप्रिटेशन ऑफ द सेल थिअरी. Today's interpretation of cell theory. What is that interpretation? The first. पहिलं हे तुम्ही सांगू शकता? All living organisms are composed by cell and its product. All living organisms are composed by cells and its product. हा एक स्टेटमेंट झाला सेल थिअरीचा. आणि सेकंड स्टेटमेंट आफ्टर मॉडिफिकेशन म्हणून आपण टुडेज इंटरप्रिटेशन म्हणतो किंवा मॉडर्न इंटरप्रिटेशन म्हणतो. काय आहे ते? सेकंड, ऑल सेल केम फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स बाय, मग मी तुम्हाला सांगितलं, सेल डिव्हिजन. ऑल सेल्स कम फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स by division. So this is a modern interpretation. आता एक गोष्ट क्लिअर झाली की प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये सेल असणं गरजेचं आहे, त्याशिवाय आपण त्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम बोलू शकत नाही. We can't say that they are living organism. Why we can't say that they are living organism? Because they do not have the structure, most important component, that is an cell. सेल असेल तर आपण लिव्हिंग म्हणू शकतो, सेल जर नसेल तर आपण लिव्हिंग बोलू शकणार नाही. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं असेल तुम्हाला. सेल थिअरी या ठिकाणी क्लिअर झालेली असेल. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर कंपोज्ड ऑफ सेल अँड इट्स प्रोडक्ट अँड ऑल सेल्स केम फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल बाय डिव्हिजन. आता या बेसिस वरती देयर आर सम एक्सेप्शन्स टू दिस सेल थिअरी. या बेसिस वरती सेल थिअरी वरती काही एक्सेप्शन्स आहेत. आता हे एक्सेप्शन्स काय असू शकतात? कारण प्रत्येक गोष्टीला एक्सेप्शन्स असतात, प्रत्येक गोष्टीला. यामध्ये पहिलं एक्सेप्शन, द फर्स्ट एक्सेप्शन, लिव्हिंग ऑर्गॅनिझम असण्यासाठी सेल असणं गरजेचं आहे. हे आपण बॅकग्राऊंड मध्ये सगळं बघितलंय का गरजेचं आहे म्हणून. मग सेल असणं जर गरजेचं असेल, लिव्हिंग ऑर्गॅनिझम असण्यासाठी जर सेल असणं गरजेचं असेल, तर मग एक असं ऑर्गॅनिझम आहे आपल्या सराउंडिंग मध्ये ज्यानं तर आता पूर्ण जगामध्ये उत्पात माचवलंय, व्हायरस. बरोबर ना? मग हे ऑर्गॅनिझम्स जे आहेत, व्हायरसेस, दे डू नॉट हॅव्हिंग द कंप्लीट सेल स्ट्रक्चर. मी तुम्हाला एक स्टेटमेंट मध्ये सांगितलं, एनिथिंग एल्स which do not having all parts of the cell. जर त्याच्यामध्ये सगळे सेलचे पार्ट नसेल तर we can't say that these are living. आपण बोलू शकत नाही की ते लिव्हिंग आहे. मग व्हायरसेस हे पहिलं एक्सेप्शन आहे. यांना कधी कधी अलाइव्ह म्हटलं जातं.
एक एक्सेप्शन आहे. व्हायरसेस आर कन्सिडर्ड ॲज अलाइव्ह. ध्यानात ठेवा, व्हायरसेसला अलाइव्ह असं कन्सिडर केलं जातं, परंतु कधी कधी सम टू बी असं आपण म्हणू शकतो. कधी कधी याला अलाइव्ह म्हटलं जातं, परंतु बट yet they are not made by cell. They are not made by cell. It is the most important exception. कारण सेल असणं गरजेचं आहे, परंतु व्हायरस मध्ये सेल नाहीये. मी तुम्हाला एक स्ट्रक्चर दाखवतो. सी दिस इज अन व्हायरस. हा व्हायरस आहे. हे व्हायरसचं हेड, हे त्याचं नेक आणि हे त्याचे टेल्स. ठीक आहे. हा कंप्लीट पार्ट प्रोटीन आहे. इट इज प्रोटीन कॅप्सिड आणि त्याच्या आतमध्ये आहे दॅट इज जेनेटिक मटेरियल. म्हणजे कंप्लीट बॉडी प्रोटीन पासून तयार झालेलं त्याचं जेनेटिक मटेरियल. दोनच कंपोनंट आहे, बाकी सेलचे कंपोनंट असे नाहीये. तरी सुद्धा आपण त्याला काय म्हणतो, अलाइव्ह. इट इज अलाइव्ह. बट द ऍक्च्युअल कन्सेप्ट इज दॅट viruses have many of the features of life, but by definition of life they are not alive. मग इथं आपण काय म्हणू शकतो, by definition of life. मी तुम्हाला बेसिक मध्ये सांगितलेलं आहे, म्हणजे लाईफची डेफिनेशन तयार होण्यात कशी केली जाते ते आपण सांगितलंय. डेफिनेशन ऑफ लाईफ, the viruses are not alive. हा एक एक्सेप्शन क्लिअर झाला असेल. आता सेकंड इम्पॉर्टंट एक्सेप्शन आहे की सेल थेअरी मध्ये असं म्हटलंय, व्हॉट दे सेज दॅट ऑल सेल कम फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल बाय डिव्हिजन. बट व्हॉट अबाउट फर्स्ट सेल? क्वेश्चन मार्क. पहिलं सेल कसं आलं? झालं की नाही एक्सेप्शन? What about first cell? Not came from pre-existing. हा एक एक्सेप्शन आहे, म्हणजे आपल्याला एक्सेप्ट केलं, सोडून दिलं आणि तो स्टेटमेंट आपण एक्सेप्ट केला. आणि एक शेवटचं कंडिशन आहे. तुम्ही म्हणताय ना की प्रत्येक सेल जे आहे, तर सॉरी प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम सेल शिवाय कंप्लीट नाही, किंवा आपण त्याला लिव्हिंग म्हणू शकत नाही. ठीक आहे. आणि सेलचे सगळे कंपोनंट सेलच्या कंट्रोल मध्ये आहे. आपण असं म्हणतो की सेल जे आहेत, इंटरनल सगळे कंपोनंट जे आहेत ते कंट्रोल मध्ये जोडतो. सेकंड थिंग, सेलचं स्वतःचं जेनेटिक मटेरियल आहे, ज्याच्या सहाय्याने सेलचे सगळ्या ऍक्टिव्हिटी कंट्रोल मध्ये आहे. पण दोन ऑर्गॅनिलीज सेल मध्ये असे आहेत, मायटोकॉन्ड्रियॉन and chloroplast. प्लांट एनिमल दोघांमध्ये, फक्त प्लांट मध्ये मायटोकॉन्ड्रियॉन and chloroplast have their own genetic material. याचं स्वतःच जेनेटिक मटेरियल कन्सिस्ट करतात. How their own genetic material. त्यांना सुरुवातीला सेल फॉर्म करतं, पण बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ जेनेटिक मटेरियल दे कॅन डिवाइड बाय देअर ओन प्रोसेसेस. ते त्यांच्या स्वतःच्या प्रोसेस द्वारे, म्हणजे दे कॅन डिवाइड इंडिपेंडेंटली, असं म्हणू शकतो. दे कॅन रिप्रोड्यूस इंडिपेंडेंटली. हेन्स दे कॅन रिप्रोड्यूस इंडिपेंडेंटली. आणि जर स्वतः रिप्रोड्यूस होत असेल तर आपण त्यांना सेल म्हणायला पाहिजे, पण दे आर नॉट सेल. एक्सेप्शन. स्वतः रिप्रोड्यूस होत असेल, स्वतःचं जेनेटिक मटेरियल कन्सिस्ट करत असेल, तर आपण त्यांना सेपरेट सेल म्हणायला पाहिजे, बट दे आर नॉट सेल. दॅट इज अन एक्सेप्शन. सो दिस इज ऑल अबाउट सेल थेअरी अँड दिस इज ऑल अबाउट युअर फर्स्ट डे. ठीक आहे. इथून पुढे आता क्वेश्चन्स बोलण्याची गरज नाहीये. हे चांगल्या पद्धतीने जर तुम्ही समजून घेतलेलं असेल तर तुम्हाला आज जे काही शीट मध्ये तुम्हाला जे शीट प्रोव्हाइड केलं जाईल, तर त्या शीट मध्ये एमसीक्यूज आहेत. या पॉइंट वरती 18 एमसीक्यूज टाकलेले आहेत सगळे या पहिल्या डे वरती. हे सगळे 18 एमसीक्यूज सॉल्व्ह करायचे आणि त्याची आन्सर की आम्हाला तुम्ही काय करायचे, पाठवायची आहे.
ठीक आहे. इफ एनी प्रॉब्लेम इन दिस टॉपिक, एकही प्रॉब्लेम तुम्हाला या टॉपिक मध्ये असेल तर यू कॅन शेअर टू मी ऑन माय पर्सनल अकाउंट.